साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आदिवासी महिलेवरती झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर आदिवासी संघटना चांगल्याच आक्रमक झाल्या असून या घटनेच्या निषेधार्थ आज आदिवासी संघटनेच्या वतीने पिंपळनेर बंदची हाक देण्यात आली आहे। त्याचबरोबर सर्व आदिवासी संघटनांनी एकत्रित येत पिंपळनेर शहरातून या घटनांच्या निषेधार्थ भव्य मोर्चा देखील काढला। यावेळी मोठ्या संख्येने आदिवासी बांधव या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचे बघावयास मिळाले असून आरोपी नराधमांना कठोरात कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी मोर्चेकऱ्यांकडून या मोर्चादरम्यान करण्यात आली आहे। सकाळपासून सर्वच दुकाने आस्थापने बंद असून व्यापाऱ्यांनी यांना बंदला चांगलाच प्रतिसाद दिला आहे। सकाळपासून सर्व दुकाने व आस्थापने बंद असल्यामुळे पिंपळनेर शहरात सकाळपासूनच शुकशुकाट बघावयास मिळाला असून आरोपींवरती कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सर्व आदिवासी संघटनांच्या वतीने पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली आहे। 3 दिवसापूर्वी रात्री उशिरा आपल्या मुलांसह घरी परतणाऱ्या महिलेवरती पिंपळनेर येथे दोघा नराधमांनी आळीपाळीने अत्याचार केला आणि या घटनेनंतर पोलिसांनी या दोघांना ताब्यात देखील घेतले आहे। त्याचबरोबर परंतु आदिवासी महिलेवरती झालेल्या अत्याचाराच्या विरोधात आदिवासी संघटना चांगल्याच आक्रमक झाल्या असून आदिवासी संघटनांतर्फे आज पिंपळनेर बंदची हाक देण्यात आली आहे। आरोपी केस लढेल आरोपीला 20 वर्षाची कडक कारवाई व्हावी याच्याहून पुढे या पिंपळनेर परिसरात असा कोणताही प्रकार होऊ नये। आरोपी 2 आहेत म्हणून दोघं आरोपी 20 वर्ष तरी आरोपी बाहेर सुटायला नको आणि त्यांना जामीन व्हायला नको। आणि विशेष म्हणजे साहेबांनी 24 तास गस्त घालण्यासाठी पिंपळनेर शहरात एक पोलीस पथक म्हणजे एक पोलीस तिथं नेमलेला आहे। जी घटना घडली आहे त्याचा निषेध करावा आणि प्रत्येकाने याला आपल्या याच्याने महिला ही प्रत्येक समाजाची आहे। ती कुणाची बहीण आहे, कुणाची आई आहे, कुणाची मुलगी आहे, तर प्रत्येकाने ही ह्या समाजाची आहे, त्या समाजाची आहे। आपल्या समाजावर अन्याय होईल तेव्हा आपण आपला समाज एकत्र येऊन त्याला न्याय देऊ असं न करता प्रत्येक समाजाने इथे पक्ष वगैरे किंवा समाज यांनी सगळ्यांनी जागृत होऊन एकत्र येऊन सगळ्यांनी त्या महिलेला न्याय द्यावा। मी समाज बांधवांना आणि इतर जे काही सर्वसामान्य जनता आहे यांना ह्या अनुषंगाने जर समजा काही असं तुम्हाला वाटत असेल की इथे वाईट प्रवृत्तीची लोक राहत आहेत, वाईट प्रवृत्तीची एखादा गुन्हा घडण्याची शक्यता आहे किंवा काही घटना घडण्याची शक्यता आहे, तर अशा वेळेला आम्ही सर्वसामान्य जनतेला आवाहन करू इच्छितो की तात्काळ पोलीस यंत्रणेला कळवायचं आहे। कोणत्याही संदर्भात न घाबरता तुम्ही पुढे या। काही घटना घडण्याच्या आधी प्रिकॉशनरी मेजर्स आपण घेऊ शकतो आणि त्यांच्यावर कारवाई करू शकतो आणि घटना होण्यापासून वाचवू शकतो। तर कृपया पोलिसांना ह्या संदर्भात काही माहिती कळवणं अपेक्षित आहे, तर निश्चित आपण निर्भयपणे माहिती पोलिसांना कळवावा अशी मी सर्व जागृत नागरिकांना आवाहन करतो।